दुबई. दुबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? अर्थातच भव्य बुर्ज खलिफा. पण दुबई म्हणजे फक्त बुर्ज खलिफाच नाही, दुबईत याहीपेक्षा अनेक गोष्टी आहेत. आणि सध्या दुबईचं नाव चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे अमेरिका आणि इस्रायल यांचं इराणवर सुरू असलेलं संयुक्त युद्ध. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईच्या परिसरालाही टार्गेट केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मग दुबई मीडिया ऑफिसनं त्यांच्या एक्सपोजमध्ये देखील असं सांगितले की या सगळ्या घटनेत दुबई एअरपोर्टवर हल्ला करण्यात आलाय. मग या सगळ्या घडामोडीत दुबईचा नेमका रोल काय? दुबई हा देश आहे का की राज्य आहे? भारतापासून दुबई किती दूर आहे? लोक दुबईला इतके का जातात? वीकेंड तिथला कोणत्या दिवशी असतो? सरकार कसं चालतं? भारतीय लोकांना दुबईत राहणं परवडतं का? खरं तर युद्धाच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, पण आपण याच अनुषंगानं दुबईत जाण्यासाठी विजा लागतो का? नेमकं अंतर किती आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. रायटर्सच्या वृत्तानुसार रात्री झालेल्या हल्ल्यात दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळात एका टर्मिनलचं नुकसान झालंय. आता इराणनं दुबईवर हल्ला का केलाय? आता हे सगळं आहे ते येतं युएईत, आणि युएईत अमेरिकेचे महत्वाचे लष्करी तळ आहेत, जसे की अल दफरा एअरबेस. आता हल्ल्यांसाठी या तळांचा आणि एअर स्पेसचा वापर केला गेला होता, याचा रागही होता. तसेच दुबईमधील जेबली अली पोर्ट हा अमेरिकन नौदलासाठी महत्वाचा थांबा आहे. हा अधिकृत अमेरिकन बेस नाहीये, पण अमेरिकेची मोठी युद्ध नाही का आणि विमानवाहू जहाज इथं नेहमी येतात जातात, आणि म्हणूनच दुबईवर रागातूनच इराणनं हल्ला केला. आता बाकी काही गोष्टी म्हणजे दुबई हे राज्य आहे की देश आहे, किंवा तुम्हाला तिथं जायचं असेल तर विजा लागतो का, भारतीय लोकांना ते परवडतं का, या सोप्या सोप्या टर्म्सवर बोलूयात. तर अनेकदा असं म्हटलं जातं की दुबई हा देश आहे, तर नाही, दुबई हा देश नाहीये. दुबई हे एक शहर आहे आणि अमिरात आहे. हे युनायटेड अरब अमिरेट्स या देशाचा एक भाग आहे. हा देश आहे. आता हा जो देश आहे तो आशिया खंडातल्या मध्य पूर्व भागात येतो. संयुक्त अरब अमिराती म्हणजे 7 अमिरातींचा बनलेला एक देश आहे. म्हणजे बघा, जसं भारतात वेगवेगळी राज्य आहेत ना, तसंच या देशात 7 अमिराती आहेत, आणि या अमिरातीमध्ये अबुधाबी, दुबई आणि बाकीच्या शहरांचा समावेश होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर देश आहे संयुक्त अरब अमिराती, आणि दुबई, अबुधाबी ही त्या देशातील 2 महत्वाची अमिराती राज्यांसारखे भाग आहेत. दुसरा आता प्रश्न महत्वाचा की दुबई आणि भारताचं अंतर किती आहे? दुबई आणि भारत यांच्यात साधारणतः 2000 ते 2300 किलोमीटरचं अंतर आहे. खरं तर भारतापासून दुबईला जाण्याचा सगळ्यात सोपा आणि फास्ट मार्ग म्हणजे विमान. भारतात मोठ्या शहरातून म्हणजे मुंबई, पुणे या ठिकाणून तुम्ही जाऊ शकता. विमानानं साधारणतः फक्त तुम्हाला 3 ते 4 तास लागतात. जहाजानंही जाता येतं, पण तो मार्ग खूप वेळखावा आणि सामान्य प्रवाशांसाठी तो परवडणारा देखील नाही आहे. भारत ते दुबई अंतर सुमारे 3000 किलोमीटरचं आहे, आणि तिथून सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे विमान. आता तिथं जायला विजा लागतो का? तर होय, दुबईला जाण्यासाठी एक महत्वाची अट आहे, तो म्हणजे विजा. भारतीय नागरिकांना साधारणपणे आधी विजा काढावाच लागतो, पण विजा ऑन अरायव्हल असा एक पर्याय पण असतो. म्हणजे तिथं पोहोचल्यानंतर विमानतळावर तुम्हाला मिळतो, पण ते काही निवडक भारतीयांसाठीच आहे ज्यांच्याकडे पासपोर्ट असेल. म्हणजे जर भारतीय प्रवाशाकडे अमेरिकेचा वैध विजा असेल, युरोपचा कायम रहिवासी दर्जा किंवा युनायटेड किंगडमचा वैध विजा किंवा निवास परवाना असेल, तर त्याला युएईत विमानतळावर पोहोचल्यानंतर विजा मिळू शकतो. तुम्ही जर जाणार असाल तर इथूनच विजा काढून नेणं हे उपयोगी पडू शकतं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पैशाचा. भारतीयांना दुबई परवडते का? तर भारतीयांना दुबईला जाणं परवडू शकतं, पण ते प्रत्येकाच्या बजेटवर असतं. तुमचा प्रवास कसा आहे, तुम्ही किती दिवस जाता यावर पण अवलंबून आहे. आता चलनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर चलनाच्या बाबतीत दुबईत ज्या युनायटेड अरब इमिरेट्स देशात आहे, तिथं दिरहाम हे चलन वापरलं जातं. जसं आपल्याकडे रुपया, तसं तिथं दिरहाम हे चलन वापरलं जातं. आणि साधारणपणे 1 दिरहाम म्हणजे अंदाजे 22 ते 23 भारतीय रुपये. म्हणजे दुबईमध्ये दिरहाम हे चलन आहे, आणि साधारण 1 दिरहाम म्हणजे सुमारे 22 भारतीय रुपये. त्यामुळे तिथं एखादी वस्तू 1000 दिरहामला असेल तर भारताच्या पैशात ती जवळपास किती असणार आहे? 22,000 रुपये. पण तुमच्याकडे भारताचे 1000 रुपये असतील तर ते दुबईत त्याचे किती रुपये होतील? फक्त 45 दिरहाम रुपये. म्हणजे तिथं खर्च केला की भारताचे जास्त रुपये जातात. म्हणून दुबई भारतापेक्षा थोडंसं महाग आहे. भारतीय रुपये थेट तिथं चालत नाहीत, त्यामुळे तिथं जाण्याआधी तुम्हाला किंवा तिथं पोहोचल्यानंतर तुमचे रुपये बदलून घ्यावे लागतात. आणि रुपये बदलण्यासाठी तुम्ही भारतातच अधिकृत चलन बदल केंद्र किंवा बँक किंवा विमानतळावर रुपये देऊन दिरहाम घेऊ शकता. काही लोक आंतरराष्ट्रीय डेबिट किंवा क्रेडिट कार्डही वापरतात, ज्यात पैसे आपोआप रुपयामधून दिरहाममध्ये वजा होतात. आता सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन म्हणजे
तिथलं सरकार कसं चालतं. आता बघा, युनायटेड अरब इमिरेट्स हा एक देश आहे आणि त्याला एकच राष्ट्रपती असतो. पण या देशात 7 अमिराती आहेत आणि प्रत्येक अमिरातीचा स्वतंत्र शासक म्हणजे राजासारखा एक प्रमुख असतो. म्हणजे जसं भारतात राष्ट्रपती असतो पण प्रत्येक राज्याला वेगळा मुख्यमंत्री असतो, तसंच काहीसं इथे. म्हणजे 7ही अमिरातींचे शासक मिळून देशाचा एक राष्ट्रपती निवडतात. परंपरेनुसार अबुधाबीचा शासक राष्ट्रपती होतो आणि दुबईचा शासक पंतप्रधान होतो. थोडक्यात देश एक, राष्ट्रपती एकच, पण 7 अमिरातींना 7 वेगवेगळे शासक. आता आपल्याकडचा विकेंड आणि तिथला विकेंड कसा असतो, तर भारतात जसं शनिवार रविवार सुट्टी असते तसेच दुबईत पण मुख्य सुट्टी शनिवार आणि रविवारी असते. फरक फक्त इतकाच आहे की शुक्रवारच्या दिवशी दुपारनंतर अनेक ठिकाणी काम कमी असतं किंवा सुट्टीसारखं वातावरण असतं, हाफ डे वगैरे. आता सुट्टीसाठी दुबईला शिफ्ट होण्याचा विचार करू नका. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही दुबईला गेल्यानंतर तिथे तुम्हाला मोठ्या मोठ्या इमारती दिसतात. तिथे एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती का बरं बांधल्या गेल्या असतील? तिथलं पर्यटन स्थळ ते का विकसित झालं असेल? तर बघा, दुबई हे जगभर प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आहे. वाळवंटात असतानाही इथं मोठ्या मोठ्या उंच इमारती, कृत्रिम बेटं आणि मोठी मोठी प्रकल्प उभारले गेले आहेत. याचं कारण पर्यटकांना आकर्षित करून तिथली अर्थव्यवस्था स्टेबल करणं. आणि याच कारणामुळे जगभरातील पर्यटक दुबई पाहायला जातात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुबई सेफ आहे असं देखील सांगितलं जातं. दुबईमध्ये उंच इमारती वेगवेगळ्या कारणामुळे बांधल्या गेल्यात. जसं की पूर्ण जगाचं लक्ष वेधायचं होतं. वाळवंटात असूनही हे शहर आधुनिक आणि श्रीमंत दिसावं, जास्तीत जास्त पर्यटक आणि गुंतवणूकदार यावेत यासाठी इथं उंच इमारती, भव्य इमारती बांधलेत. आणि यात सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे बुर्ज खलिफा. ही जगातील सगळ्यात उंच इमारत मानली जाते. म्हणजे जर तुम्ही इथल्या वरच्या मजल्यावर जाऊन बघितलं तर संपूर्ण दुबई शहर तुम्हाला दिसून येईल. आता ही जी इमारत आहे तीच दुबईची खरी ओळख बनली आहे. तसेच पाम जुमेराह हे एक बेट आहे, कृत्रिम बेट आहे, जे खजुराच्या झाडाच्या आकाराचं बनवलंय आणि वरून जर तुम्ही पाहिलं तर त्याची रचना खूप सुंदर दिसते. याशिवाय दुबई मॉल, दुबई मरीना हे देखील बघण्यासारखे तिथले पर्यटन स्थळ आहेत. आता मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे दुबई हे सेफ मानलं जातं. तिथे सेफ ओसिस या प्रतिमेवर दुबई उभी आहे. म्हणजे जगभरातील लोकांना दुबई सुरक्षित आहे असं वाटतं, म्हणून तिथे लोक पैसेही गुंतवतात आणि पर्यटनासाठी येतात. मात्र आता या युद्धाचा परिणाम दुबईवरही होत असल्यामुळे पर्यटनावर, अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम कितपत आणि कसा होईल हे पाहणं महत्वाचं वाटतंय. पण दुबईबद्दल इतकं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला दुबईला जायची इच्छा आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती कशी वाटली हे कळवायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.